आदित्य दादा आणि पारूचं पण नातं स्वीकारा ना प्लीज. त्यांचं खरंच खूप प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही स्वतः बघितलंय. आदित्य इकडे ये. हा आदित्य किर्लोस्कर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा CEO हा तुमच्या समोर उभा आहे. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही विचारू शकता. पारू पुढे. ही पारू आमच्या घरात काम करते आणि आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे. माझा खूप विश्वास आहे या मुलीवर. खूप जवळची आहे ती मला. ती देवी आई म्हणते मला आणि माझा विश्वास आहे की ती आदित्यबद्दल असा विचार कधीच करणार नाही. देवी आई आई मी तुझ्यावर विश्वास ठेवला हे चुकलं ना माझं. सांग ना पारू, काय चुकलं माझं? चांगलं वागणं, विश्वासाने तुम्हाला समजून घेणं, तुमच्या अडी अडचणीत मदतीला येणं. की तुम्हाला रक्ताच्या नात्याचं असल्यासारखं वागवणं. हे मला सांग, तू काहीतरी ठरवून आली होतीस का या घरात? सांग ना. मला काही लोकांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी कायम असंच म्हणत राहिले की पारूची ह्या घरावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे, तिच्यावर मारुतीचे संस्कार आहेत, म्हणून ती हे सगळं करते. पण तू, इतर कुणीही माझ्याशी असं वागलं असतं ना तरी मी समजू शकले असते. पण देवी आई म्हणणारी माझी पारू माझ्याशी जेव्हा असं वागते त्याच्यावर मी विश्वासच नाही ठेवू शकत. पारू, विश्वास या शब्दाचा अर्थच बदललायस तू. त्या जाहिरातीच्या डेमो शूट पासून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि तू हे खोटं लग्न खरं मानत आली आहेस ना. तेव्हा सुद्धा मी तुला विचारलं होतं की तुझ्या मनात वेगळा काही विचार आहे का, तर तेव्हा नाही म्हणालीस. तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय पारूचा नवरा कोण आहे ते. हा आहे पारूचा नवरा. आज अचानक मला कळतं की कोणतरी दुसरी मुलगीच त्याची बायको म्हणून मिरवतीये, त्याच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये. त्याचं असं झालं की फोटोशूट संपल्या मी घराकडे गेले, कापड बदलले आणि त्यांना जेवायला घातलं आणि या समध्या गडबडीत मंगळसूत्र गळ्यातलं काढायचंच राहून गेलं. अनुष्का मॅडम, मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तुला कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवलं. इतर नोकरांपेक्षा वेगळी वागणूक दिली, वेळोवेळी तुझ्यासाठी मुला बघून लग्न करण्याचा तुझा प्रयत्न केला, पण तेव्हा सुद्धा तू काहीच नाही बोललीस.
ही दामिनी मला कायम सावध करत राहिली आणि मी तिलाच शिक्षा करत राहिले, पण आज ती खरी ठरली आहे आणि मी मूर्ख. आरू, तू माझा विश्वासघात केलास. खोटं बोललीस तू माझ्याशी. तुला लाज नाही का ग वाटली असं वागताना? तू मानत असलेल्या देवी आईशी अशी प्रतारणा करताना हीच आहे तुझी माझ्यावरची श्रद्धा? ज्या घरानं तुझ्या कुटुंबाला आसरा दिला, उभं केलं, त्याच घराच्या मुळाशी उठलीस तू? हेच आहेत तुझे संस्कार? खूप विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर, खूप, अगदी स्वतःपेक्षा जास्त. पण तू विश्वास ह्या शब्दाचा अर्थच बदलून टाकला सगळं. आयुष्यात इतकी वादळं बघितलीत ना मी, पण तू जे केलंयस त्याने मी पार लोळून पडले. यापुढे कुठलाही मालक आपल्या नोकरावर विश्वास ठेवणार नाही. मी तुझ्या बापाला माझा भाऊ मानला, तुम्हाला या घरातल्या असल्यासारखे अधिकार दिले, हे चुकलं का माझं? मारुती, तू सांग, आदित्य आणि पारूच्या नात्याबद्दल तुला आत्ताच कळतंय ना? पारू तुझ्याशी पण खोटंच बोलली ना? पाहिलं मॅडम, पारूच्या गळ्यात आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र हे मला आधीच कळलं होतं. मला माफ करा, आम्ही फसवलंय तुम्हाला. म्हणजे तूही खाल्ल्या अन्नाला जागला नाहीस? तू स्वतःला स्वामीनिष्ठ समजतोस ना? हेच आहे तुझं स्वामीनिष्ठ असणं? तुला वाटतंय तू स्वामीनिष्ठ आहेस? एक सासू मॉम, तुम्हाला खूप वाईट वाटलंय त्याचं मलाही खूप वाईट वाटतंय, पण तुमच्याहूनही जास्त जर मला आता कोणाचं वाईट वाटत असेल ना, तर ते या मुलीचं, साजिरीचं. या बिचारीची या सगळ्यात काय चूक होती हो? ना ती अनुष्का सारखा कुठला प्लॅन करून या घरात आली होती, ना तिला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट होता, ना तुमच्या नावात इंटरेस्ट होता. काहीच नव्हतं तिच्या मनात. तिला फक्त छान लग्न करून या घरात एंटर व्हायचं होतं. पण काय झालं? तुमच्या मुलाने ऑलरेडी एका मोलकर्णी सोबत लग्न केलंय, त्यामुळे आता तिचं लग्न तर मोडलं. पुन्हा एकदा अजून एका मुलीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केले. एखाद्या मुलीचं लग्न मोडल्यानंतर तिला किती दुःख होतं हे तुम्हाला नाही कळणार. कारण तुमचा तर हा पॅटर्न झाला ना. माझ्या बाबतीत तेच, अनुष्काच्या बाबतीत तेच, आणि आता तर या बिचाऱ्या साजिरीच्या पण बाबतीत तेच. एक सासू मॉम, तुमच्यामुळे किती मुलींना किती दुःख झालंय याची जाणीव तुम्हाला जरी नसली ना, तरी तुम्ही असं करत करत किती मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय
याची कल्पना तर असेलच ना. मग आता त्यासाठी तुम्ही आज ऍटलीस्ट साजिरीची तरी हात जोडून माफी मागावी अशी माझी इच्छा आहे. दिशा काय चुकीचं बोलतेय ती? साजिरीच्या नजरेत सुद्धा तुम्हाला खालीच पडलंस ना. या बिचारीची या सगळ्यात काहीच चूक नाहीये. आई पहिल्या आई प्लीज साजिरी मला माफ कर. आज ही अहिल्यादेवी किर्लोस्कर हरली आहे. माझ्यात ती आई हरली आहे. मी माझ्या मुलांना चांगले संस्कार नाही देऊ शकले. तुझ्यासोबत जे काही झालं त्यात माझाच दोष आहे. आयल्या मॅडम, तुम्ही सॉरी नका म्हणू. ए साजिरी, काय जरा मंदस का तू डोक्यात? हा, तुला इतकं दुःख पोहोचवलंय म्हणून स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर तुझ्या समोर हात जोडून तुझी माफी मागतायत आणि त्यांची अपोलॉजी पूर्ण न होऊन देताच तू त्यांना हात खाली करा म्हणून सांगतेस. असं डिसरिस्पेक्ट करतात का मोठ्यांना? साजिरी, तू ज्या मुलासोबत लग्न करायचं म्हणून या घरात आली होतीस त्या मुलाचं लग्न तर ऑलरेडी झालेलं आहे. आणि हे सगळं तुझ्या डोळ्यांसमोर घडत असताना सुद्धा निर्लज्जांसारखी अजूनही इथेच काय उभी आहेस तू? किर्लोस्कर घराण्याशी ना आता तुझा काही संबंध उरलाय ना इथून पुढे कधी तो जोडला जाणार आहे. त्यामुळे आता तू आणि तुझी फॅमिली इथून निघू शकता. निघा. दिशा, माझ्या घरातून कोण जाईल हे ठरवायचा अधिकार मी तुला दिलेला नाहीये. अहिल्या मॅडम, आता आपली सोयरीक होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही इथं थांबणं योग्य दिसत नाही. बाळ साजिरी, चल. एक मिनिट प्लीज. साजिरी, चल. ऐका आई. काय कमी राहिले रे माझ्या संस्कारात? तू आदित्य किर्लोस्कर आहेस, किर्लोस्कर एम्पायरचा CEO. हेच तू विसरलास? पारूने तुला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तू सुद्धा ओढला गेलास. आई प्लीज. आई तू समजतेस तसं. अहिल्या, माझ्या समोर बोलायची हिम्मत आहे तुझी? लायकी राहिली आहे बोलायची? आदित्य, मला तुझा अभिमान वाटायचा. असं वाटायचं की हा मुलगा माझ्या पोटी जन्माला आलाय, किती भाग्यवान आहे मी. पण आज असं वाटतंय की तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला येण्यापेक्षा मला मुलंच झालं नसतं ना तर बरं झालं असतं.
अहिल्या, ऐक जरा. आदित्यनी पारुशी लग्न करून कोणती चूक केली आहे असं मला अजिबात वाटत नाही. खरं तर पारू सारखी सून तुला मिळाली आहे याचा आनंदच व्हायला हवा. दादा, आता मला कळतंय की तू आदित्यचा साखरपुडा का थांबवत होतास ते. आज मी पूर्णपणे मोडून पडले. माझा आत्मविश्वास, माझा मान सन्मान सगळं धुळीला मिळालंय. म्हणून मी पारूला या घरची सून म्हणून स्वीकारेन असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण मी ह्या मुलीला माझी सून म्हणून कधीही स्वीकारू शकत नाही. तू काय म्हणायचंस ना, तुझ्यासाठी बायको मी निवडणार म्हणून? पण तो अधिकार तू माझ्याकडनं काढून घेतलास. तसाच आज मला आई म्हणायचा अधिकार तू गमावलास. आई Shut up! तुला आता मी किंवा पारू आमच्या दोघींपैकी कुणाची तरी एकीची निवड करावी लागेल. मी आपल्या प्रेमासाठी वाटतं ते करायला तयार आहे, पण मी आता तुला गमवू शकत नाही. मी काही क्षण तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे. आयुष्यात जेव्हा कधी तुम्हाला देवी आई यानं माझ्यामध्ये निवड करायची येळ येईल ना, तेव्हा एका क्षणाचा बी विचार न करता तुम्ही देवी आईची निवड करा. आई पारूनी माझ्याकडनं वचन घेतलं होतं, जर कधी तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये कोणा एकाची निवड करायची असेल तर मी तुझी निवड करावी. आई, मला तू हवी आहेस. आज उद्या आयुष्यभरासाठी मला तू हवी आहेस. एवढं सगळं होऊन सुद्धा तुला ही मुलगी तुझ्या आयुष्यात हवीच आहे. ठीक आहे, असं असेल तर तुला ह्या घरात जागा नाही.